नाही, आता जे काही चालू आहे ते योग्य नाही. म्हणजे तुम्ही एक अधिकारी आहात, IAS अधिकारी आहात आणि तुमचं जर असं वागणं असेल आत्ताच तुमच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये, तर ज्यावेळेस तुम्हाला एक जिल्हा सांभाळायला दिला जाणार आहे, त्यामधले लाखो लोकांचं भविष्य तुमच्या हातामध्ये असणार आहे, त्यावेळेस तुमचं वागणं कसे असेल? म्हणजे किती संकुचित वागणं आहे की टेबल खुर्चीसाठी तुम्ही भांडताय वगैरे, पुन्हा तिथल्या अधिकाऱ्यांशी वाद घालताय, त्यांच्या केबिनवर कब्जा करताय. बरं, हे सगळं तर एक साध्या गोष्टीत, एक छोट्या गोष्टी नॉर्मल. पण ज्यावेळेस तुमची सगळी हिस्ट्री पाहिलं तर तुम्ही खोट्या आरक्षणाचा किंवा खोटी सर्टिफिकेट देऊन तुम्ही IAS झालाय. म्हणजे हे पूर्ण UPSCच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. आणि आम्ही सर्व विद्यार्थी मागणी करतो की ह्या सर्व गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. तुम्ही IAS कशा झालात, ह्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होता का? आणि आतापर्यंत आम्ही ऐकलं होतं की हे MPSCचे सरळ सेवा भरतीचे पेपर फुटतात, परंतु आता ह्याच्यामध्ये पण UPSCमध्ये पण IPS पदांमध्ये पण गैरव्यवहार होतोय का, हे देखील पाहणं, हे देशासमोर येणं गरजेचं आहे. आणि हा विषय संसदेमध्ये गेला पाहिजे. हा काही पूर्ण फक्त महाराष्ट्राचा किंवा एका पुणे जिल्हाधिकाऱ्यालयाचा विषय नाही. हा देशाच्या संसदेचा आणि संपूर्ण देशामधील जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांचा आणि इथल्या प्रशासनाचा, संपूर्ण देशाच्या प्रशासनाचा विषय आहे. आणि हे सत्य समोर आलं पाहिजे असं आमची स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणून मागणी आहे. UPSCची याच्यामध्ये जबाबदारी आहे. UPSCनं या प्रकरणाचा तपास लावायला पाहिजे आणि योग्य ती कारवाई केली पाहिजे. यामध्ये पारदर्शकता पाळली पाहिजे. जे खोटं सर्टिफिकेट जे अपंगाचं घेतले आहे त्याच्याबद्दल चौकशी झाली पाहिजे. त्याच्यासोबत प्रोबेशनर पिरियड असताना सुद्धा केबिनवरती ताबा मारणं, खाजगी गाडी लाल दिवा लावणं, हे नियमात नसताना सुद्धा अशा पद्धतीने इकून काम करण्याची पद्धत काय वाटते? त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे गव्हर्नमेंटनं. पण मग काय विद्यार्थी तुम्ही सुद्धा तयारी करताय, हे सुद्धा अशाच पद्धतीने तयारी करून MSc UPSC पास करून IAS ऑफिसर झाल्या होत्या, प्रोबेशनर पिरियड पूर्ण करत होत्या. तुम्ही विद्यार्थी म्हणून तुम्ही कसं पाहता? विद्यार्थी म्हणून आता त्यांची निवड जी ती खरंच म्हणजे अभ्यास करून झाली का राजकीय हस्तक्षेपामुळे झाली, हा एक प्रश्न आहे. त्यामुळे आता आम्ही काय त्यांचं अशा गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाहीत. आम्ही आमचं काम करतो. या महाराष्ट्रामध्ये क्यू येते. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होणारी एक गुणवंत विद्यार्थिनी जर प्रोबेशन कालावधीमध्ये खाजगी वाहनाला तिच्या दिवा मागते किंवा पाठी मागते किंवा दुसऱ्याच्या केबिनवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतं, हे बालिशपणाचं लक्षण वाटतं. कारण महाराष्ट्रातील सर्व समाज की एखाद्या IAS ऑफिसर बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा एक वेगळा असतो की बाबा तो प्रगल्भ आहे बौद्धिकदृष्ट्या आणि ते शासनाचे नोकर आहात. मला एवढंच म्हणायचं आहे की ह्यांना कॉमन माणसाचे प्रश्न सोडवायला नियुक्त केलेलं आहे का ह्यांची टेंबेचारी पुरवायला हे केलेलं आहे? IAS ऑफिसरचं किंवा कुठल्याही वर्ग अ ब कचं काम काय असतं की शासनाच्या योजना किंवा शासनाने जे इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे लोकशाहीमध्ये, राज्यसत्ता ही सर्व सत्ता आहे, हे शासनाचे नोकर आहात, नोकराप्रमाणे राहावं. कारण तुम्हाला समाज एक चांगल्या दृष्टिकोनातून बघतो आहे. तुमच्या या चुकीच्या पद्धतीने या चुकीच्या वागण्यामुळे एक समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल. आणि मला एवढं म्हणायचं आहे की एखादा IAS ऑफिसर असेल किंवा क्लास 1 क्लास 2 असेल, त्याला फंड, पेन्शन, ग्रॅज्युएटी, PI, GI, ग्रुप इन्शुरन्स मिळून वयाच्या 58 वर्षे एक ठराविक अमाऊंट मिळते. पण मी या समाजामध्ये बघतो किंवा या महाराष्ट्रामध्ये बघतो एखाद्या क्लास 2 अधिकाऱ्याची करोडो रुपये संपत्ती. मग आमच्यासारख्या विद्यार्थ्याला किंवा आमच्यासारख्या तरुणाला वाटतं की बाबा या IAS ऑफिसरला एवढा पगार आहे, त्याचं PF एवढा आहे, ग्रॅज्युएटी एवढी आहे, फंड एवढा आहे, एवढून संपत्ती कुठून मिळेल? ही केलेले आहे, चुकीचे आहे, निंदनीय बाब आहे. ह्याची राज्य शासनाने सखोल चौकशी करावी आणि कारवाई करावी. कारण यामुळे संदेश महाराष्ट्रामध्ये चांगला जाईल. या प्रकरणाचे सखोल तपासणी व्हावी आणि जे आत्ताच म्हणजे एखादा प्रोबेशनरी पिरियडमध्ये एखादा जर अधिकारी जर असं जर वर्तणूक असेल तर इथून पुढच्या ज्या काळामध्ये आहे ते वर्तणूक व्यवस्थित असणार नाही. आणि याचे जर झालेले जे प्रकरणाचे आहे त्याची सखोल चौकशी व्हावी. आणि याच्यामुळं जर अधिकाऱ्याच्या जर म्हणजे अधिकारी होण्याच्या अगोदर जर अधिकाऱ्यांनी असं जर वर्तन केलं तर समाजामध्ये त्याचं एक जे बॅड इम्प्रेशन जाईल आणि याच्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलेल. एक अधिकारी म्हणून त्याचे जे इमेज आहे ते समाजामध्ये व्यवस्थित असायला हवी आणि वर्तणूक ही चांगली असायला हवी, असं माझं एवढंच म्हणणं आहे. हां, आता मी पाहिलं न्यूजच्या माध्यमातूनच पाहिलं की जे सर्टिफिकेट आहे त्याबद्दल आक्षेप नोंदवला गेलेला आहे. जर तसं असेल तर त्या सर्टिफिकेटची सखोल चौकशी व्हावी आणि याच्यामुळं जे काय खरं जे असेल ते समोर येईलच ना. आणि याच्यामुळं जे आहे ते जे विद्यार्थ्याचं नुकसान होतं आहे ते एक नुकसान एक प्रकारे टळलं जाईल. त्याच्यामुळे ह्या प्रकरणाची चौकशी व्हावी असं विद्यार्थ्याच्या वतीनं सगळ्यांची मागणी असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.